1430 बहामनी सुलतान मोहम्मद अल्लाउद्दीन शाह बहामनी राजवट होती बघा, सुलतानी राजवट. त्यानंतर बघा बहामनी राज्याच्या 5 तुकड्या झाल्या, डिवायडेशन तुम्हाला विभागणी झाली. त्याच्यामध्ये कोकण प्रांत जो आहे तो आदिलशाहच्या वाट्याला लागला, विजापूरचे आदिलशाह. त्यानंतर पिढ्यानपिढ्या 125 वर्ष या किल्ल्यावरती बघा आदिलशाहची राजवट होती. आता बघा बहामनी राज्यात 5 तुकड्या तुमच्या अभ्यासक्रमात आहे. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बिदरशाही आणि इमादशाही. बरोबर. त्यानंतर 1653 मध्ये हा किल्ला छत्रपती शिवरायांनी आदिलशाहकडून तहात जिंकून घेतलेला, म्हणजेच करार झाला होता बघा. म्हणजेच कुठल्याही प्रकारचं युद्ध न करता आपल्या बुद्धी कौशल्यावरती महाराजांनी हा किल्ला आदिलशाहकडून तहात जिंकून घेतला. म्हणजेच बघा महाराज इथून सुरतेवरती छापा टाकून कल्याण, कुलाबा, जयगड, रत्नागिरी करत पुढे राजापूरपर्यंत आले होते. पुढे खारेपटण म्हणून गाव आहे, तिथे आदिलशाहच्या काही वखारे होत्या, गोडाऊन होती, धान्याची कोठार होती. ही उद्ध्वस्त करत महाराज पुढे पुढे चालले होते. आदिलशाह पूर्णपणे बिथरून गेलेला, घाबरलेला की नेमकं आता आपल्याला करायचं काय. बरोबर. त्यावेळेस हा 5 एकरचा जो किल्ला आहे तो छत्रपती आदिलशाहने छत्रपती शिवरायांना तहात सपोर्ट केला. म्हणजेच आमचं होणारं नुकसान तुम्ही टाळा, त्या बदल्यात हा 5 एकरचा जो किल्ला आहे तो आम्ही तुम्हाला तहात देतो. त्यानंतर हे बाहेरचं जे विस्तारीकरण आहे हे एक्सटेन्शन 12.5 एकरमध्ये छत्रपती शिवरायांनी त्यांना आरमाराच्या दृष्टीने जसं स्ट्रक्चर पाहिजे होतं त्या पद्धतीत बाहेरच्या बाजूला 20 बुरुज आणि आतल्या बाजूला 7 असे 27 बुरुज महाराजांनी या किल्ल्याला बांधून घेतलेले आहेत बघा. बघा आता आपण हा जो किल्ला पाहणार आहोत हा किल्ला भारतीय आरमाराच्या राजधानीचा किल्ला आहे, कॅपिटल ऑफ इंडियन नेव्ही. बरोबर. इथून बघा भारतीय आरमाराची स्थापना झाली, इंडियन नेव्हीची. आता आपण हा जो किल्ला पाहतोय हा पूर्णपणे जलदुर्ग प्रकारातला आहे, सी फोर्ट आहे. हा चारी बाजूने पाण्याने घेरलेला होता, म्हणून पूर्वी या किल्ल्याचं नाव होतं घेरिया. इंग्रजांना घेरीस आणणारा असा हा घेरिया. शेवटपर्यंत हा किल्ला इंग्रजांना जिंकता आलेला नव्हता, म्हणून इंग्रजांनी या किल्ल्याला रॉक ऑफ जिब्राल्टर, पूर्वेकडचा जिब्राल्टर असं संबोधित केलं होतं बघा. म्हणजेच बघा युरोप आणि स्पेनच्या मध्ये एक जिब्राल्टर नावाची खाडी आहे, ती पोहून जाणं फार कठीण आहे, कठीण खडकांची अशी खाडी आहे. म्हणून कठीण खडकांचा असा रॉक ऑफ जिब्राल्टर असं इंग्रजांनी या किल्ल्याला संबोधित केलं होतं बघा. आता बघा हा जो किल्ला आपण पाहतोय हा एक बेटावरचा किल्ला आहे. एक बेट होतं बघा, आयलंड होतं, त्याच्यावरती बांधलेला हा किल्ला आहे. बरोबर. त्याला जो दगड वापरलेला आहे तो पूर्णपणे जांबा दगड आहे. हा बघा ओरिजिनल जांबा दगड आहे. याला आकार दिलेला आहे बघा. याला गुळ, चुना, सिस, राळ, काथ्या, हिरड्याची पानं आणि चिकटपणासाठी बेलफळ असं बाइंडिंग मटेरियल वापरले आहे. पुढे बांधकाम जे आहे अजूनही सुस्थितीत आहे, चांगल्या कंडिशनमध्ये टिकलेले आहेत बघा. आता याला वरच्या बाजूला काय काय ठिकाणी मेल आणि फिमेल, स्त्रीलिंगी आणि पुलिंगी या प्रकारामध्ये इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये बसवलेलं आहे, म्हणून हे बांधकाम टिकलेलं आहे. याला चिलखती बांधकाम असं म्हणतात, हेमाडपंथी बांधकाम. म्हणजे दगडामध्ये एकात एक खाचा मारून तो दगड बसवला जायचा, म्हणून हे बांधकाम टिकलेल्या अवस्थेत बघा. आता बघा या किल्ल्यावरती 4 सरदार होऊन गेलेत बघा. पहिले होते सरखेल कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, संभाजी आंग्रे आणि शेवटचे सरदार होते आनंदराव धुळप, कृष्णराव धुळप. तर त्या आनंदराव धुळपांचा इथे अर्धा किलोमीटरवरती वाडा आहे. तर त्या आनंदराव धुळपांच्या वाड्यात जाणारं समुद्राखालून 1.25 किलोमीटर वळत नेलेला एक भुयारी मार्ग तो आतल्या बाजूला आहे, तो आपण आतमध्ये पाहणार आहोत. तो आता बुजलेल्या अवस्थेत आहे, तर इतरत्र 2 भुयारी मार्ग आपल्याला फिरता येतात. बरोबर. आता बघा आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री केली, त्यावेळेस किल्ल्याच्या आतमध्ये येताना आपल्याला 4 गेट लागतात. बरोबर. पहिला जो तुम्ही त्या मारुती मंदिरकडून आतमध्ये आलात तो पडकोट खुष्क आहे. पडकोट खुष्क म्हणजे तो खुष्कीचा मार्ग आहे बघा, समुद्राकडे जाणारा जवळचा मार्ग. तिकडून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला मारुती मंदिर लागलं बघा. त्यावेळेस आपण गडाच्या आतमध्ये प्रवेश करतो, हे प्रत्येक गडाच्या पायथ्याशी मारुतीचं मंदिर हे प्रेरणास्थान आहे बघा. गडावरती शिवलिंग आणि गडावरती भवानी मातेचं मंदिर पाहायला मिळतं. ही शक्तीस्थान आहे, हे महाराजांचे किल्ले आहेत बघा. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला एक दरवाजा दिसला पायीवाला, त्याला पराकोटीचा दरवाजा म्हणतात. पराकोटीचा तो पण समुद्राकडे जाणारा जवळचा आहे, म्हणजे परकीयांना आतमध्ये घेण्यासाठी. बरोबर. तिथून पुढे आल्यानंतर बघा हा समोरचा जो गेट दिसतोय त्याला GB चा दरवाजा म्हणतात. GB चा दरवाजा म्हणजे आघाडीचा दरवाजा. इथे आपले आघाडीचे वीर उभे केलेले असे, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राईरा एवढ्या, एवढे आघाडीचे वीर इथे उभे केलेले. म्हणजे आत्ताचे कॅप्टन बघा,
हा बघा फर्स्ट एंट्रन्स आहे, इन्क्वायरी डोर आहे. इथून इन्क्वायरी करून आतमध्ये सोडलं जायचं. अमेजिंग करा, त्याला एक दरवाजा होता बघा तुम्हाला, तो दरवाजा पूर्णपणे बंद केलेला असायचा. त्याला एक छोटा दरवाजा होता, त्याला दिंडी दरवाजा असं म्हणतात. बरं, तिथे एक देवडी दिलेली आहे बघा, तिथे तो पहारेकरी बसलेला असायचा पहारा द्यायला. तो इन्क्वायरी करून आतमध्ये घ्यायचा त्याला. तर हा जीबीचा हा फारसी शब्द आहे. जीबीचा म्हणजे आघाडीचा दरवाजा. बरोबर, तिथून मग आता आतमध्ये आल्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला छोटे छोटे होल दिसत आहेत, चौकोन वरच्या बाजूला. त्याला जंगी म्हणतात. जंगी, जंगी लढाई, जंगी मारामारी शब्दप्रयोग तुम्ही ऐकला असेल. मग त्या जंगी म्हणजे बंदुकीने मारा करण्यासाठी किंवा धनुष्यबाणाने मारा करण्यासाठी या जंगीचा वापर केला जायचा बघा. एक गन पॉईंट आहेत, हे बाहेरून आपल्याला चौकोन होल दिसत आहेत, पण आतमध्ये गेल्यानंतर एका जंगीमध्ये 3 ते 4 ठिकाणी अँगल दिलेला आहे. शत्रू कुठल्या बाजून पण येऊ देत त्याला टिपायचं आहे. एक गोळी एक शत्रू, हा फंडा होता. बरोबर, समोर हे चौकोन स्लोप सारखे दिसतात आपल्याला या बाजूला, त्याला फांजी म्हणतात. फांजी, फांजी म्हणजे ते तोफगाडे उभे केलेले असायचे बघा. खाडीवरती जर आक्रमण करायचं आहे, या बाजूला तोफगाडे उभे केलेले असायचे. तोफेला बत्ती दिल्यानंतर तो व्हायब्रेशनमुळे बॅक येऊ नये, रिकॉल येऊ नये म्हणून त्याला स्लोप दिलेले बघा. ते ह्या जंगी आहेत गन पॉईंट, आणि ह्या फांजी आहेत कॅनन अटॅकसाठी. बरोबर, त्यानंतर बघा समोर या तटबंदीवरती आपल्याला हे धब्बे दिसत आहेत बघा. व्हाईट कलरमध्ये, येलो कलरमध्ये पॅचेस दिसतात. हे नुसते बुजवलेले पॅचेस नसून त्या काळी 1718 साली इथे जे सर्केल कान्होजी आंग्रे म्हणून सरदार होते बघा, त्यांच्या मुलीचं लग्न होतं. त्यांच्या मुलीचं नाव होतं लाडूबाई असं. विवाह प्रित्यर्थ गडावरील बरीचशी मंडळी बाहेर गेलेली होती. त्या संधीचा फायदा साधून इंग्रज गव्हर्नर वॉल्टर बून यांनी सतत 2 दिवस या खाडीवरून तोफांचा बडीमार केला होता. परंतु तोफ गोळे जे येऊन धडकले ते कापसाच्या बोळ्यासारखे धडकले. गडाची 1 इंच ही तटबंदी आलेली नाही बघा. नंतर ते पॅचेस बुजवले गेले. त्यावेळेस रुद्राजी अनंत म्हणून सरदार होता, त्यांनी त्याला प्रतिकार केला होता. बरोबर, हा बघा हा तोफ गोळ्यांचा मारा आहे. आता बघा या किल्ल्याची अशी एक खासियत आहे, या किल्ल्याला समोरच्या बाजूने तिहेरी तटबंदी असलेला एकमेव किल्ला आहे बघा. असा किल्ला तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही, कारण हा भारतीय आरमाराच्या राजधानीचा किल्ला होता. याला 3 प्रोटेक्शन वॉल आहेत. हे बघा, खाडीकडे दिसते ती पहिली, जी समोर दिसते ही ती दुसरी, आणि तुमच्या मागे ही तिसरी. बरोबर, या समुद्र सपाटीपासून या तटबंदीची हाईट आहे ही 36 मीटर आहे, 36 मीटर. याच्या आतमध्ये किल्ला आहे. बरोबर, तर ही तिहेरी तटबंदी असलेला एकमेव किल्ला आहे समोरच्या बाजूने. म्हणून बघा आपण ज्यावेळेस गड किल्ले पाहतो तर गडाची जी मुख्य प्रवेशद्वार जी असतात ही गोमुखी आकाराची असतात बघा. हा वक्राकार वळवलेला दरवाजा आहे, म्हणजे जोपर्यंत आपण पुढे जात नाही तोपर्यंत आपल्याला गडाचं मुख्य प्रवेशद्वार दिसत नाही बघा. म्हणजेच हा लपवलेला दरवाजा आहे. याची बघा प्रमुख 3 कारणं असतात. जर खाडीवरून जर आक्रमण झालं तर तोफ गोळ्यांचा जो मारा आहे तो डायरेक्टली किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला बसता कामा नये. किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार तुटलं म्हणजे आपण किल्ला हारलो. दुसरं कारण म्हणजे याला बघा स्टेप आणि वळणं दिलेली आहेत. या पायऱ्या सरळ सारख्या रेषेत नसून उंच लांब सकल अशा आहेत, जेणेकरून हत्ती, घोडे, उंट यांचा स्पीड कमी व्हावा, आणि जी धडक आहे ती डायरेक्टली किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला बसता कामा नये. तिसरं कारण म्हणजे जीबीच्या दरवाजातून जर शत्रू आतमध्ये घुसलात तर त्याचं कन्फ्युजिंग व्हावं, दिशा बोलावी की नेमकं आपल्याला जायचं आहे कुठे. त्यावेळेस मग वरती ह्या जंगी दिलेल्या आहेत, ह्या जंगीमधून त्यांना टिपायचं आहे. आता ही मोठी जंगी दिसते, याचा 3 प्रकारे वापर केला जायचा बघा. गडावरचं पावसाचं पाणी पास होण्यासाठी, व्हेंटिलेशनसाठी, आणि गन पॉईंट म्हणून ते आहेतच. बरोबर, म्हणून बघा तोफ गोळ्यांचा जो मारा आहे तो डायरेक्टली त्या समोरच्या तटबंदी पण झालेला आहे, परंतु गडाचं मुख्य प्रवेशद्वार आहे ते अजूनही आतमध्ये आहे, ते आपल्याला दिसत नाही आहे. आता आपल्याला पुढे जाऊन गडाची माहिती घ्यायची आहे. त्याच्या आधी आता आज जो तुम्ही विजयरो किल्ला पाहायला आलेत, तुमच्या आयुष्यातला आजचा सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा दिवस आहे. आज तुम्ही महाराजांचा किल्ला पाहायला आले. म्हणून बघा गड किल्ले पाहताना कधी ते गड किल्ले नुसते पाहायचे नसतात, तर ते आजमावायचे असतात, अनुभवायचे असतात. गडाच्या आतमध्ये काय काय वास्तू आहेत, इथे कोणी कोणी राज्य केलं आहे, कुठल्या वास्तू टिकलेल्या आहेत. गड किल्ले अजूनही बोलत आहेत, गडाच्या आतमध्ये अजूनही रहस्य लपलेली आहेत. बरोबर, म्हणून गड किल्ले कधी पण इतिहासात रंगवून पाहिजे असतात बघा. इकडे बघा मावळे वावरत होते, घोडे पळत होते, तोफांचा गडगडाट होता. या पद्धतीत जर इतिहासात रंगवून जर किल्ले पाहिले
तर किल्ले आपल्याला चांगल्या पद्धतीने समजतात. बरोबर. म्हणून बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आता प्रत्येकाने 2-2च्या लाईनीने गाईड पुढे जाईल, गाईडच्या मागे सगळ्यांनी यायचे. आज आपण महाराजांची संपत्ती पाहतोय, तिथे कुठल्याही वास्तूला दगाफटका होईल अशा गोष्टी करायच्याच नाही आहेत. कुठेही गडबड घोटाळा करायचा नाही, कुठे पळायचं नाही. स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे सेल्फी वगैरे काढताना. बरोबर. आणि कुठेही दगड मारायचा नाही. हां, हे मुलांनी लक्षात घ्या. बरोबर. तर ही संपत्ती महाराजांची आहे. आता 2-2च्या पाठी गाईड पुढे जाईल, गाईडच्या मागे सगळ्यांनी यायचं.